स्वच्छ कोल्हापूरचा नारा खरं तर कोल्हापूर महानगरपालिका देते, मात्र कोल्हापूरमध्ये दुसरंच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठ परिसरामध्ये मी सध्या उभा आहे। काका काय वाटतंय, किती दिवसांपासून या ठिकाणी कचरा पडतोय आणि कायम हा कचरा पडलेलाच असतो, साफसफाई होत नाही आणि महापालिकेच्या आयुक्तांनी इथे येऊन बघावं की आयुक्त पदाच्या खुर्चीवर ऑफिसमध्ये बसून घडणार नाही की तिने भागामध्ये फिरलं पाहिजे आयुक्ताने। आणि जर का आयुक्त मॅडम जर काही लक्ष घालून काम करणार नसतील तर भागातल्या नागरिकांचं आम्ही तो उपोषणाला बसणार कलेक्टर ऑफिस समोर। महानगरपालिकेला नागरिकांच्या आरोग्यापेक्षा कुत्र्यांचं आरोग्य हे जास्त महत्त्वाचं ठरवलेलं असं दिसतं, कारण त्यामुळेच हे सगळे प्रकार होत आहेत। या कुत्र्यांना टाकला जाणारा कचरा पर्यायानं इथं आता भटकी जनावरं पण येत आहेत, गाई म्हशी। शाळेसाठी पर्पजला ती जागा असताना ती कुत्र्यांच्या दवाखान्यासाठी का दिली, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि ह्यामध्ये काय ना काय तर काळमीर आहे। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। स्वच्छ कोल्हापूरचा नारा खरं तर कोल्हापूर महानगरपालिका देते, मात्र कोल्हापूरमध्ये दुसरंच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठ परिसरामध्ये मी सध्या उभा आहे आणि माझ्या मागे आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात कचरा जो आहे तो या ठिकाणी साचलेला आहे। अनेक नागरिक जे असतील किंवा हॉटेल व्यावसायिक असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकत असतात, मात्र महानगरपालिकेकडून या ठिकाणी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही आहे। त्यामुळं हा कचरा महिने या ठिकाणी पडून राहतो। पावसाळ्यामध्ये देखील या ठिकाणी सांडपाणी साचतं आणि चिखलाचा परिसर होतो आणि ह्या कचरा आणि पावसाचं पाणी यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। या दुर्गंधीमुळं, कचऱ्यामुळं या परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। दुसरीकडे जर बघायला गेलं तर माझ्या मागे आपण बघू शकता की महानगरपालिकेची शाळा या ठिकाणी होती, मात्र ही शाळा बंद करून या ठिकाणी महानगरपालिकेनं भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण केंद्र केलं असल्याचं काही नागरिकांनी मला बोलताना सांगितलं आणि शहरातून उचलून आणलेली कुत्री या ठिकाणी त्यांच्यावर निर्बीजीकरण केलं जातं आणि त्यांना याच ठिकाणी सोडलं जातं। खरं तर ज्या ठिकाणाहून ती कुत्री आणलेली आहेत त्या ठिकाणी पुन्हा निर्बीजीकरण करून त्यांना सोडण्याचं असतं, मात्र या ठिकाणी ती कुत्री सोडली जातात असा आरोप काही नागरिकांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। दुसरीकडं माझ्या मागे आपण बघू शकता की त्या कोपऱ्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचं वॉर्ड बीचं आरोग्य विभागाचं कार्यालय समोरच आहे, मात्र आरोग्य विभागाच्या कार्यालयास बाजूलाच हा कचऱ्याचा मोठा ढीग आहे। त्याचबरोबर ही जी आपण इमारत बघताय की ही इमारत जी आहे या इमारत महानगरपालिकेची इमारत आहे। या इमारतीमध्ये अंगणवाडी ते 6वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात आणि त्यामुळं हे शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे। दुसरीकडे या ठिकाणी गार्डन महानगरपालिकेचं आहे। या महानगरपालिकेच्या गार्डनमध्ये सकाळी सायंकाळी वयस्कर नागरिक असतील किंवा संध्याकाळच्या वेळेला लहान मुलं असतील ती खेळण्यासाठी येत असतात, मात्र या संपूर्ण कचऱ्यामुळं त्यांना त्रास सहन करावा लागत आहे। डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे। या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण त्या नागरिकांशी संवाद साधूयात आणि नेमका या कचऱ्यामुळं त्यांना काय त्रास होतोय। या ठिकाणी भटक्या कुत्र्यांची मोठी जी संख्या आहे या संख्येचा कुत्र्यांचा परिणाम या भागातील रहिवाशांवर कशा प्रकारे झाला आहे ते आपण जाणून घेऊयात। काकू नमस्कार, तुम्ही या भागात किती वर्षांपासून राहताय? आम्ही तर 12-13 वर्ष इथे आहोत। हा कचरा जो आता या ठिकाणी दिसते, भटकी कुत्री दिसायला लागलेत, या ठिकाणी काय त्रास होतो तुम्हाला नेमका? त्रास म्हणजे आता असं आहे, हे निर्बीजीकरणामुळे इथं सोडलेली कुत्री इथेच सोडतात आणि ती इथं आमच्याच अंगावर धावतात आणि हे तुम्ही बघताय ही छोटी छोटी पिल्लं आहेत, म्हणजे ती कुत्री इथंच राहतात आणि येणाऱ्या नागरिकांच्यावरती अटॅक करतात। माझ्या भाच्याच्या मुलीचा अक्षरशः इथं लचका तोडलेला होता। काय डॉक्टर तिचा बाप होता म्हणून त्यांनी हे केलं। सर्वसामान्य नागरिकांना एवढं सुविधा नाहीच मिळणार आहेत आणि मग आता आम्ही जगायचं कसं? आता माझ्या घरी 3दा माझ्या मुलांना, नातवंडांना वगैरे डेंग्यू झालेला आहे। डासांचं प्रचंड साम्राज्य असतं आणि इतका वास येतो की अक्षरशः म्हणजे आम्ही स्वयंपाकाचा दरवाजासुद्धा उघडत नाही आणि नागरिकांनी खूपदा तरी तक्रारी केल्या,
इथल्या ह्यांना सांगितलं, इथं जे आरोग्य सेवा अधिकारी काम करतात त्यांना तात्पुरतं ते उचललं जाते, पण नागरिक सुद्धा काही ऐकत कचरा नाही. गाडी येतात का हो इकडं नेहमी? कचरा गाडी येते, हां. इथले सगळे ह्या 2-3 गल्ल्यातले लोक त्या कचरा गाडीत टाकतात, पण हा जो कचरा आहे हा आमच्या ह्या भागातला नाही आहे. तिकडे कलकलला तिकडचे जे लोक आहेत, ज्यांचे हॉटेल्स आहेत, ती 12 नंतर आणून टाकतात. आम्ही त्याचा व्हिडिओ करून मॅडमना सुद्धा पाठवलेला होता. त्या एकदा येऊन भेट देऊन गेल्या. परत 1-2 दिवस स्वच्छता आणि परत जैसे थे आहे. काका काय उपाययोजना केल्या पाहिजे होतो? या ठिकाणी आपण बघतोय की तुमच्या समोर कचरा. विजय पटेल म्हणून CSI म्हणून आहेत अधिकारी आहेत, त्यांना फोन केल्यानंतर सांगितलं की बाबा गाड्या ज्या आहेत त्या 7चं टायमिंग, तुमचा रोजच टायमिंग एका भागाला ठरलेला आहे. अमुक टायमिंगला एक टायमिंग ठरलं आहे, त्या टायमिंगला न घेता तर त्यांना तक्रार केल्यानंतर ते म्हटले तसं काय सांगता येणार नाही, 12 तासात कधीही गाडी येईल, नागरिकांनी सवय लावायला पाहिजे. मी म्हटलं नागरिक सवय लावून घेणार नाहीत म्हटलं, नागरिक इथं हाय तिथं आणून टाकत राहणार. नागरिकांना तुम्ही कसं हे करायचं तुम्ही बघायला पाहिजे ना. दुसरं म्हणजे ह्या इथं 100 मीटरवरती जिल्हा चिकित्सालय आरोग्य जनावरांचा दवाखाना आहे, जुना गुराचा दवाखाना म्हणतात. हे असताना देखील कॉर्पोरेशननं ही परमिशन ह्या संस्थेला का दिली? परवानगीच रद्द करावी. काही कारण नाही आहे. कुत्र्यासाठी तरी इथं हे केलेलं आहे, शाळेसाठी पर्पजला ती जागा असताना ती कुत्र्यांच्या दवाखान्यासाठी का दिली हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि ह्यामध्ये काय ना काय तर काळं आहे. त्याला येणारे जे फंड्स आहेत त्या संस्थेला ते इंटरनॅशनल फंड्स आहेत, आणि त्या इंटरनॅशनल फंड्समधून हा होणारा काळा मेरा हे आहे. या इथं भागात मुकादम जो असतो त्या मुकादमाकडे तुम्ही तर कधी तक्रार केली का बाबा कचरा इथं उठवा केला जायला पाहिजे, स्वच्छता झाली पाहिजे, औषध फवारणी झाली पाहिजे? मुळात हा जो भाग आहे आता आम्ही ज्या भागात राहतोय तो बरोबर हद्दीवरचा भाग आहे. म्हणजे एक प्रभाग क्रमांक 45 आणि प्रभाग क्रमांक 46 या 2 हद्दीवर येत असल्यामुळं आता आपण जिथं उभारलोय तो प्रभाग क्रमांक 45च्या अंडर येतो, आणि हा रस्त्याच्या पलीकडचा जो भाग आहे तो प्रभाग क्रमांक 46च्या अंडर येतो. आता इथल्या मुकादमांना आम्ही सांगितलेलं आहे, ह्या भागातला जो मुकादम आहेत त्यांच्याकडनं रोज सकाळी गाडी वगैरे फिरते, पण ती फिरत असताना रोज सकाळच्या म्हणजे ह्या भागातली जी काही लोकं आहेत ती कचरा गाडी टाकतात, पण संध्याकाळनंतर खाली जासूद गल्ली, गुलाब गल्ली, डाकवे गल्ली ह्या भागातली जे नागरिक आहेत ते 2 व्हीलरवरून रिक्षातून आणून अक्षरशः पोती आणि ड्रम ह्या कचरा इथे टाकला जातो. हॉटेलचा पर्टिक्युलर हॉटेलवाले जे मालक आहेत ते रोज रात्री 12 वाजता येऊन इथे कचरा टाकतात, मटणाचे किंवा ज्याची खरकट टाकतात, त्याच्यावर ही कुत्री पोसवलेली आहेत. दुसरी गोष्ट, निर्बीजीकरण करून जी कुत्री सोडली गेली आहेत ती इथंच सोडली गेली आहेत. त्यामुळं कसं झालं आहे की ती कुत्री त्यांना इथं खायला पोषक वातावरण तयार झालेलं आहे. त्यामुळं जर रात्रीच्या वेळी चुकून एखादा माणूस ह्या रस्त्यावरनं जर गाडीवरून जरी जात असेल तरी त्याच्यावर अंगावर ते धावून जातात. 2-3 जणांचा ह्या कॉर्नरला बरोबर ॲक्सिडेंट झाले आणि अचानक कुत्री ह्या गाड्यातून खालून वगैरे येतात किंवा समोरून वगैरे येतात, आणि त्यामुळं हा प्रकार झालेला आहे. दुसरी गोष्ट, आत्ता जर बघायला गेलं तर इथली इकोसिस्टम जर बघायला तर तुमची इथं महानगरपालिकेची शाळा आहे, हे शेळके उद्यान म्हणजे महानगरपालिकेचे आरोग्य विभागाच्या अंडर ह्या सगळ्या गोष्टी येतात. महानगरपालिकेचा 46 जो आरोग्य विभाग आहे तो सुद्धा ह्याच प्रिमायसिसमध्ये येतो. रहिवासी तुमचा भाग आहे आणि पूर्वीचा सगळा रहिवासी भाग आहे. तसंच जिल्हा क्रीडा संकुलसाठी जी मुलं आता इथं पोलीस भरतीसाठी किंवा होमगार्डसाठी वगैरे जे शिक्षण घ्यायला येतात ती ह्याच भागात राहतात आणि रोज सकाळी ह्याच भागातून त्या ग्राउंडवर जात असतात. पळत असताना किंवा पळत जात असताना किंवा व्यायाम करत असताना ह्याच मुलांच्या अंगावर ही कुत्री जात आहेत, आणि त्यामुळं ही तरुणाई जी ॲक्च्युली स्वतःसाठी आपण स्वतःच्या आरोग्यासाठी मेहनत घेते तर त्यांच्या आरोग्याशी खेळ मात्र ह्या कुत्र्यांच्यामुळं आणि ओव्हरऑल ह्या जनावरांच्यामुळं होत आहे. नक्कीच. काका काय वाटतंय किती दिवसांपासून या ठिकाणी कचरा पडतोय आणि कायम हा कचरा पडलेलाच असतो, साफसफाई होत नाही. आणि महापालिकेच्या आयुक्तांनी इथं येऊन बघावं की आयुक्त पदाच्या खुर्चीवर ऑफिसमध्ये बसून हे घडणार नाही, की तिने भागामध्ये फिरलं पाहिजे आयुक्ताने. आणि जर का आयुक्त मॅडम जर काही लक्ष करून काम करणार नसतील तर भागातल्या नागरिक हा आम्ही इथं उपोषणाला बसणार कलेक्टर ऑफिस समोर. हा आमचा ठाम निर्णय आहे. आमच्या भगिनी वगैरे आम्ही सगळे मिळून तिथं बसणार, आंदोलन करणार आम्ही. आणि हे शाळेचा जो प्रश्न आमच्या इथं गंभीर, इथं कुत्र्याचं हे करतात, हे आयुक्तांनी सांगावे की आरक्षण कसलं आहे,
म्हणजे शाळेसाठी आहे का कुत्र्यांच्यासाठी आहे? आमच्या पूर्वजांच्या जागा गेलेल्या आहेत, त्या तुम्ही शाळेसाठी चांगल्या याच्यासाठी घेतल्यात का कुत्र्याच्या धंद्याकडून पैसे मिळवायला घेतल्यात? ही आमची मागणी आहे. काय वाटते काकू, आता जे काही आपल्या आरोग्य विभाग समोर आहे या ठिकाणी अनेक त्रास तुम्हाला सहन करावा हो लागतो? आहेत, गेली 10-12 वर्ष, पण आता तो खूपच वाढलाय. आणि आता आमच्यासारखे वयोवृद्ध माणसांना जगणं इतकं मुश्किल आहे. एकतरी ह्या दुर्गंधीमुळं आम्हाला श्वासाचे त्रास व्हायला लागलेले आहेत. डेंग्यूसारखे आजाराला आम्ही सामोरं गेलेलो आहोत. आणि आता तरी घरातून बाहेर पडणंसुद्धा मुश्किल आहे, कारण कुत्री पाठीमागे लागतात. आमच्यासारख्या वयोवृद्ध माणसाने पळायचं कसं सांगा? आणि जर काही आमच्यात बरं वाईट झालं तर ह्याला जबाबदार कोण? मग त्यापेक्षा मला असं आता वाटायला लागलं, आता हे दादा आणि मी असं ठरवलं आहे की कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन उपोषणाला बसल्याशिवाय सगळ्यांच्याच आरोग्याचा हा प्रश्न काही सुटणार नाही आहे. कारण घरी प्रत्येकाची लहान मुलं आहेत, आमच्यासाठी वृद्ध माणसं आहेत, नोकरीला जाणारे लोक आहेत, येणार जाणारे नागरिक आहेत. त्यांना बाकीच्यांना जरी नाही त्रास झाला तरी आम्हाला होतो आहे. प्रभाग तुझा माझा ह्या वादामध्ये हे जे काही आता नरक इथं झालेलं आहे, आता आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलेलं आहे. आणि उपोषणाला बसण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही असं आता आम्हाला वाटायला लागलं. महानगरपालिकेला नागरिकांच्या आरोग्यापेक्षा कुत्र्यांचं आरोग्य हे जास्त महत्त्वाचं ठरवलेलं असं दिसतं. कारण त्यामुळंच हे सगळे प्रकार होत आहेत. या कुत्र्यांना टाकला जाणारा कचरा पर्यायानं इथं आता भटकी जनावरं पण येत आहेत, गाई म्हशी. पावसाळ्याच्या भागात आता असं आपण बघू शकता की शेण आणि त्यांचा जे गोमूत्राचा वास वगैरे ह्याच्यामुळं अक्षरशः घरातनं बाहेर पडणं पण झालेलं आहे. आणि हा भाग मोठ्या बागा, तुमचं क्रीडा संकुल ह्याच्यामुळं एक 4-5 वर्षापूर्वी आरोग्यासाठी सगळी लोकं इकडं पळत यायची. आता फक्त आणि फक्त कचरा टाकण्यासाठी लोक पळत येतात. रोज रात्री इथे खुला बार चाललेला असतो, विविध अंमली पदार्थांचं इथं सेवन केलं जातं. आणि ह्याच्यावर आम्ही 112ला सुद्धा तक्रारी दिलेल्या आहेत. पर्टिक्युलर गणपतीच्या काळामध्ये वगैरे ह्या भागामध्ये आम्हाला नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. आणि ते खून पण झालेले आहेत. ह्याच भागात इथे ह्या गणपतीच्या भागात वगैरे खून झालेले आहेत. आणि हे पोलीस रेकॉर्डला हे दिसलेलं पण आहे. आपण जर आता यांच्या या भागातील नागरिकांशी ज्यावेळेला मी संवाद साधला तर या ठिकाणी हे निर्बीजीकरण केंद्र या ठिकाणी केलेलं आहे. या केंद्रामुळं भटकी कुत्री जी शहरातून आणली जातात ती कुत्री याच ठिकाणी सोडली जातात. आणि आता ही कुत्री जी आहेत या संपूर्ण कचऱ्यामुळं त्यांना पोसली जातात. आणि या भागातील नागरिक असतील, या परिसरातून जाणारी जी काही मुलं आहेत, आपण या ठिकाणी बघतोय की ही जी मुलं आहेत ही मुलं जवळच असलेल्या क्रीडा संकुलात सरावासाठी जात असतात. आणि या सरावासाठी जात असताना अनेक मुलांना या कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे, हल्ला केलेला आहे. अनेक मुलं देखील गंभीर झालेले आहेत. त्याचबरोबर अपघाताच्या देखील घटना घडलेल्या आहेत. त्यामुळं महानगरपालिका जी स्वच्छ कोल्हापूरचा नारा देते त्या महानगरपालिका प्रशासनानं तात्काळ या ठिकाणी लक्ष देऊन या परिसरात या कचऱ्यावर उपाययोजना करून हा कचरा उठाव केला पाहिजे. त्याचबरोबर हे जे कुत्र्यांचं निर्बीजीकरण भटक्या कुत्र्यांचं केलं जातं ते केंद्र बंद केलं पाहिजे अशी मागणी, संतप्त मागणी खरं बघायला गेलं तर संतप्त मागणी या नागरिकांनी आपल्यासमोर व्यक्त केलेली आहे. मुळातच आरोग्य विभाग ज्या ठिकाणी कार्यालय आहे त्या आरोग्य विभागाच्या कार्यालयाच्या परिसरातील नागरिकांचं आरोग्यच खरं तर धोक्यात आल्याचं चित्र सध्या या मंगळवारपेठमध्ये पाहायला मिळालं. नक्कीच महापालिका नेमकी काय उपाययोजना या ठिकाणी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज, कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.